जीवाची अवस्था अशीच आहे. देवदेव देवदेव करत असतो, देवाची आठवण झाली, कदाचित एखादा विषय जर जीवाला प्राप्त झाला तर त्या विषयाच्या अधीन होऊन देवाची जी आवडलेली भूमिका आहे ती तिथंच राहील. म्हणून क्षणभर सुद्धा तुझा विसर पडू नये, तुझा विसर न व्हावा. काय बी या दुनियेतलं मला मिळो न मिळो, पण तुझा विसर तेवढा होऊ नये. एकदा आठव झालाय तो आठव कायम राहावा. कधीही माझ्या वृत्तीमध्ये बदल होऊ नये. असं ज्यानं विचार केलाय, पक्का विचार बरं का, आत्यंतिक विश्वास ठेवून या गोष्टीवर विचार केलाय, त्याचीच रेल्वे कुठं जाईल? मोक्षपूरला, मोक्षपुराला, ब्रह्मपुरीला जाईल बरं का. हो, रेल्वे जाईल. संसारपूर ते ब्रह्मपूर, प्रपंचपूर ते ब्रह्मपूर बरं का. रेल्वे. आणि या रेल्वेत कोण कोण बसायचं ते ठरवा आता. प्रपंचपूर ते ब्रह्मपूर, ब्रह्मपूरला पोचायचं आहे ना, मग त्या या रेल्वेचं ड्रायव्हर ज्ञानोबराय आहेत बरं का. गार्ड आहेत तुकोबराया, चेकर आहेत नामदेवराया. यातलं तुळशीची माळ हे काय आहे? रिझर्वेशन बरं का. तुळशीची माळ रिझर्वेशन आहे आणि नामस्मरण हे तिकीट आहे बरं का. आता सगळ्यांना प्रवास करणाऱ्यांना माहित आहे, रिझर्वेशन तिकीट जर असेल तर कुणाची हिंमत नाही बरं का आपल्याला आरामशीर बसण्यापासून बोलायची कुणी गरज. ज्याचं रिझर्वेशन झालेलं आहे तो निश्चित शेवटच्या अगदी शेवटच्या मुक्कामापर्यंत निवांत, किंवा शेवटच्या तासापर्यंत प्रवास करत असताना शेवटच्या घटकेपर्यंत तो निवांत असणार आहे, निवांत असणार आहे का? रिझर्वेशन आहे. आता नुसतं नामस्मरण रूपी तिकीट ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा प्रवास करता येईल बरं का, पण धक्काबुक्कीचा प्रवास. म्हणून काय असावं? प्रत्येकाकडं रिझर्वेशन असावं. ज्यांचं कुणाचं रिझर्वेशन नसेल बरं का, त्यांनी ही संधी सोडू नका.